आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर। चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री। यासाठी 3 टोमॅटो व 3 कांदे अशा प्रकारे कापून घ्यावे। भाजून घेतलेल्या धन्याची पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, भाजून घेतलेले बेसन पीठ आणि किचन किंग मसाला। कढईमध्ये 1 पळी तेल घालून कांदा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यावा। याचप्रमाणे 1 पळी तेल घालून टोमॅटो देखील परतून घ्यावे। परतून घेतलेल्या कांदा व टोमॅटोची मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घ्यावी। कढईमध्ये 3 पळ्या तेल घालून 1 मसाला पान तळून घ्यावे। यामध्ये कांदा व टोमॅटोची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे तळून घ्यावे। यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यावे। यामध्ये 2 चमचे किचन किंग मसाला घालावा। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 3 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे तळून घ्यावे। सर्व मसाले चांगले तळल्यानंतर थोडेसे गरम पाणी घालून 2 मिनिट तेल सुटू द्यावे। 200 ग्रॅम पनीर घ्यावे। यानंतर त्यात पनीर घालावे। त्यानंतर यात थोडेसे गरम पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे। अशा प्रकारे 1 उकळी आल्यानंतर आपली मसाला पनीरची भाजी तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब, कमेंट, लाईक करायला विसरू नका।